हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी हिंगडकर आर्ट्स. काल रात्रीच खरगण्यावरून आली मी आणि आज पुन्हा जाणार आहोत आम्ही, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला. तर पूर्ण फॅमिली असा आम्ही काल रात्री घरी आल्यानंतर प्लॅन केला. तर आज यांना पण सुट्टी आहे, तर आम्ही जाणार आहोत मस्त छान फिरायला. तर ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. ते मला भेटलं तर चालेल, बरं राहते. माझ्या नवऱ्याची पहिली गर्लफ्रेंड. एवढी केअर माझी पण करत जा जेवढी गाडीची करता. हा, कंपॅरिझन मध्ये मला माझी केअर कमी केलेली वाटते. काय टनंग टनंग. ओह माय गॉड, आपल्या गाडीला फुल लागलं. हो का? मस्त फुल लागलं. हो का? कुठे चाललो आपण? एवढा विचार, कारण छानवीला माहितच नाही आम्ही कुठे चाललो. आपण दूर चाललो. ये फिरायला, मस्त मज्जा करू छान. इथं बरं, इथे ठीक आहे, येतो. हे काय, कुठची दिंडी आहे? तर इथे पोहोचलेलो होतो आम्ही खरांगण्याला, आणि इथे यांच्या मित्राचं गॅरेज आहे. तिथे त्यांनी पाणी मारून घेतलं गाडीवर, कारण जायच्या वेळी खूप घाई झाली, त्यामुळे काही गाडी वॉश करणं नाही झाली. आणि ही नदी आहे जी मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे, त्या नदीवर गेलो होतो. आणि यांचं खरांगणा पोहोचलेलो आम्ही घरी. माझी तब्येत का बरी आहे ना, पण माझा हा पाय दुखत आहे थोडासा. येस, दाबून द्या ना म्हटलं थोडासा माझा पाय. प्लीज देता का? लेटू का मी इथे दाबून देता? काय म्हणते रे तुझी दीदी तुला? काय म्हणते तुझी दीदी? ज्ञान दीदी काय म्हणते? तू कोणते तंत्रीत आहे पण? झोपेतून म्हणजे उठला नाही तो. हे हिने उठवलं. झोपेतच आहे तो. बिलकुल झोपून नाही देत तू समर्थला. तू केली त्यानं पॅन्टी पाहिजे. दीदी आहे का तो? दीदी आहे तर घरी आल्यानंतर 5 मिनटं बसली, पाणी वगैरे पिली, आणि नंतर मग इथे महादेवाची पूजा करायला आली. त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली, कारण यांची सर्वांची पूजा व्हायचीच होती. नंतर जेवण खावण गेलं होतं देवासाठी. यांचा खूप आवाज आहे, खूप जास्त. आता त्याच्या सर्च मध्ये तेच नाव येईल, कारवाडी. कोंबडीची औषध देते का इथं? सारच देते. हा माझा नातू आहे. तुन्ना म्हणजे मी उलट सांगितलं, नातू. तुन्ना डिटेल सांगून देत जा बरं, नाही तर वेगळंच काही पकडा. त्याचं नाव मोक्षार्थ आहे, पण त्याला लाडाने सगळे पांडू म्हणतात. लक्ष कुठे आहे? समोर पाहून चला ग. समोर नॅनो, समोर चल. माझं चॅनल
मंदिर आहे अंदर नदीत धरणामध्ये आहे मंदिर. मागच्या वेळेस एक वेळेस कोरडं झालं तर आता 2 मंदिर नाही का आणि मुंबई झालेला आहे तिथं. महाकाली माता आहे. तर प्राचीन काळातली आहे काही? हो. आणि जुनं जे वास्तव्यात मंदिर आहे ते इथे धरण आहे त्यामध्ये आहे. तर आता कमसे कम 2-3 वर्ष अगोदर ते मंदिर उघडं पडलं होतं, तेव्हा आम्ही आलो होतो दर्शनाला. म्हणजे असं म्हणायचं आहे साक्षात साक्षात आहे. साक्षात आहे. साक्षात आहे. तर वर्धेवरून असं किती लांब येतात? वर्धेवरून किती लांब येतात? वर्धेवरून फक्त 30 किलोमीटर. 30 किलोमीटर. ते उंच वगैरे आहे ते काय? पुरातन काळात भिंती वगैरे दिसतात ते कशाचे आहे? त्या धरणाच्या भिंती आहे. धरण आहे का तिथे? कोणतं धरण आहे ते? महाकाळीचं धरण आहे. आतनी धरणाच्या आतमध्ये मंदिर सुद्धा आहे. अप्पर तलाव आहे का तो? अप्पर तलाव आहे. अच्छा अच्छा. इथून म्हणजे पाण्याचा पुरवठा वर्धेला वगैरे केला जातो? वर्धा जिल्ह्याला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शेतच म्हणणं आहे पहिले सगळ्यांचं चांगलं करा, उरलंच तर नंतर मागं. पण पहिले सगळ्यांचं करा. खूप खूप धन्यवाद काका तुमचं. पुण्याला होत का? पावसाळ्यामध्ये छान निसर्गरम्य वातावरण राहते इथे आणि भरपूरसे कपल तुम्हाला पाहायला मिळेल. देवाचा आशीर्वाद घ्यायसाठी येतात का ते? त्या मंदिराच्या अगदी बाजूलाच एक दुर्गादेवीचं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शनाला आलो. आणि ते आम्ही आता वर जाणार होतो धरण बघायसाठी, पण ऊन खूप होती आणि आमचा समर्थ होता त्यामुळे आम्ही काही गेलो नाही. इथे आलो आम्ही आता रिधोरा डॅमवर आम्ही आलो, पण पाणीच नव्हतं त्यामुळे मुली पण खूप नाराज झाल्या. बापरे किती पाणी आहे देवानारायण, काय एवढं पाणी. तिथून खाली उतरलो, तिथे आम्ही थोडा वेळ फोटो वगैरे काढले, बसलो तिथे थोडा वेळ. या ना या पाणी बोट येऊन नाही, नाव येऊन नाही. हे इथून जाता येते खाली चलता. अरे हे इथून खाली जाता येते, या ना पाणी आहे ना, खाली जाता येते, या. हो हो ये पाहिजे बाबुल बरोबर ये. हो चला ना ये. तर इथे आम्ही एक ट्रेंडिंग रील आहे ते रील करत होतो. हा बघा किती छान वातावरण आहे. सूर्य मावळतानीचा, सूर्य तर दिसत नाही आहे पण त्याचं रिफ्लेक्शन खूप छान होत आहे आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि इकडे कपल्सचे फोटो काढणं सुरू होते. गेलेले होते तिकडे आणि काका काकू सोबत होते ना, म्हणून ते इकडे एका कोणत्यात गेलेले होते कारण त्यांना खूप हे वाटत होतं. गाडी पाहून घे चांगली. कलकत्ता येणार कुठे मन कलकत्ता, हैदराबाद तू मुद्दामून म्हणते जाईल. हा आता मुद्दामून म्हणत आहे. मुद्दामून करू नये. मन हैदराबाद. हा आता कसं आलं? मन अंजी मोठी. अंजी मोठी. आलू
उतरली ना चप्पल नाही घालायला लागते. नाही घालायला लागत. माझी मम्मीला चप्पल नाही घालायला. किती रुपये पायाले? आता इथे आलो आम्ही अंजीला नरसाई मातेच्या मंदिरामध्ये. आम्ही जाणार होतो नरसाई मातेच्या मंदिरामध्ये. आम्ही जाणार होतो पवनारला. आम्ही खूप ठिकाणी फिरणार होतो, पण आम्हाला निघताच वेळ होऊन गेला. त्यामुळे सर्व आमचे प्लॅन सर्व फ्लॉप झाले. आणि मेन म्हणजे जिथं गेलो तिथं आमचं काही एन्जॉय झालंच नाही, कारण सर्व कोरडं होतं. बिलकुल पाणीच नव्हतं. त्यामुळे तर आता येता नरसाई मातेचं मंदिर लागलं, तर इथे आलेलं आहे दर्शनासाठी. तर चला समोर तुम्हाला दाखवतेच. जायसाठी बरं झालं. पवनारला जायसाठी कॅन्सल केलं कारण 5 मिनिटात अंधार झाला आणि तिथे अंधारात जाण्यात काही फायदा नाही आहे. एका दिवशी आम्ही तिथे पण जाऊ. एका दिवस नाही जाऊ ना आम्हाला नेक्स्ट डे वॉटर पार्क. तुम्हाला वॉटर पार्कचा सुद्धा हो खूप दिवस झाले. मागच्या वर्षी पण त्या म्हणत होत्या, पण काही ना काही चालूच होतं, त्यामुळे आम्हाला जायला नाही भेटलं. पण आता एखादी संडेला वगैरे जाऊ आणि संडेला वगैरे जाऊ वॉटर पार्कमध्ये. आणि तुम्हाला पण त्याचा पण तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळणार. तर नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हो का? कसं का? पिल्लू तू कुठे आला? पिल्लू ए सोनू. आमचा पिल्लू पण खूप दिवसांनी बाहेर निघाला असं फिरायसाठी म्हणून, आणि त्याची मम्मी पण. आता काय प्लॅन आहे काका? आता प्लॅन काय म्हटलं? चिवडा खाणे, हा, पाणी गिळणे आणि आपलं सरंगण्याला जाणे. अच्छा, त्याच्यानंतर काय ठरवणार आहे हा ठरवल मग हे. चला आता मग आपण कच्च्या चिवड्याचा ऑर्डर घेऊन घेऊ. कच्चा चिवडा आणि 10,000 रुपयाची गुपचूप. हो दादा कच्चा चिवडा. बापरे, आपले आहे मागे 2 बसले होते, इथे 3 आणि 2 5 2 4 6 7 जण 4 6 जण 6 7 जण 7 जण आहोत आपण. 50 एका प्लेटमध्ये आलूची चटणी नका टाकू. हा
सानूला आलू चटणी नाही पाहिजे. जरा सांबार घेऊन टाकता मस्त. पालीचा कांदा नाही आहे टाका, सर्वच टाका. नाही पाहू काय म्हणते तो. ग्रीन छान कलरफुल चिवडा दिसला पाहिजे. ओ काका गाडीत खायचं आहे का इथे खायचं आहे? आणखी लेडीज आहे ना. तुम्ही अंजीचेच आहे का दादा? सांबार वगैरे टाका भरपूर, आम्हाला सांबार आवडतं. इकडे तू सोनू पाणीपुरी खाते तू? पाणीपुरी खाते सोनू? ए विल्लो गाड्या पात्या मस्त तो. और काका बस चिवड़ा खाने आए, कच्चा चिवड़े का मजा लेने आए हैं. गुपचुप खा लिए, पानीपुरी खा लिया, और वो कच्चा चिवड़ा खाने का है. प्रसिद्ध कच्चा चिवड़ा है यहाँ का, वो भी खाएंगे, वो चिवड़े की मजा लेंगे. यस पार्टी इज ऑन. बैठ. पिल्लू मैसूर पाक खाते का रे? ए सोनू, ए सोनू, सोनू मैसूर पाक खाते का रे पिल्लू? हाँ, चला चला